हो, शुभ शेवटी. तो आवाज बंद केलास. नमस्कार सर, माझा आवाज येतोय? आता ऐकू येतोय का माझा आवाज? हो, येतोय येतोय. तुमचा नाही येते. माझा नाही येते? हॅलो, माझा आवाज येतोय? येतोय. ओके. बाकी सर्व जणांनी कृपया आपले ऑडिओ आणि व्हिडिओ बंद ठेवावेत. फक्त स्पीकर चालू ठेवू दे त्यांचं. झालं. नमस्कार. आज शुक्रवार 21 जानेवारी 2022. तुम्हाला माहितीच आहे की दर शुक्रवारी आपण विश्वसंवाद नावाची मुलाखती आणि विचार मंथनाची मालिका सुरू केलेली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला या व्याख्यानमालेला आपण जो प्रतिसाद देतात त्यामुळे खूप आनंद होतोय. भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज आणि भीष्म प्रकाशन यांच्या मला आवाज नाही ऐकू येते. हॅलो हॅलो शेवडे सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हॅलो प्रेक्षकांपैकी कोणीतरी मला चॅट करून सांगा की माझा आवाज पोचतोय का? माझा आवाज येतोय सर. तुमच्याकडे ऑडिओ सेटिंग काही बदललं नाही ना? माझ्याकडे येत नाहीये मला. अच्छा, बाकीच्या नाही येत असेल, मला येत नाही. ओके. बाकीच्यांना आपल्या दोघांचाही आवाज जातोय. तुम्ही परत एकदा सेटिंग चेंज करून बघता का सर? सर, तुम्ही आता म्यूट झाला आहात. शेवडे सर, तुम्ही म्यूट झालाय आता, तर तुम्ही म्यूट काढा, अनम्यूट करा स्वतःला. शेवडे सर, तुम्ही म्यूट झालाय. मॅडम, त्यांना अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवताय का? हो हो, पाठवते. शेवडे सर, तुम्ही प्लीज अनम्यूट करा स्वतःला. रिक्वेस्ट पाठवले मी. बाकी सर्वांनी कृपया आपले व्हिडिओ आणि ऑडिओ बंद ठेवावेत. आवाज येतोय? शेवडे सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत?
शेवडे सर, कृपया तुम्ही अनम्यूट करा. मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली. आता आवाज येतोय? माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो, आता आला. ओके ओके. मी बाहेर पडून परत कनेक्ट झालो. हा, कदाचित त्याच्यामुळेच झालं असेल. नमस्कार सर्वांचं, पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला माहितीच आहे की दर शुक्रवारी आपण विश्वसंवाद नावाची मुलाखती आणि विचारमंथनाची मालिका सुरू केली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच या व्याख्यानमालेला आपण जो उदंड प्रतिसाद देताय त्यामुळे आमचा उत्साह खूप वाढलाय. त्याबद्दल सुरुवातीलाच सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते. भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज आणि भीष्म प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वैचारिक परिवर्तन घडवणाऱ्या भारताच्या इतिहासातील दिशाभूल या व्याख्यानमालेत मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या व्याख्यानमालेचं कारण असं की भारत हा अतिशय प्राचीन आणि वैभवशाली संस्कृती आणि इतिहास असलेला देश आहे, परंतु आपल्यावर झालेली आक्रमणं आणि आपण केलेला संघर्ष ही बाजू समोर न येता आपली दिशाभूल करून सादर करण्यात आलेला इतिहासच आपल्याला शिकवला गेला, ज्यामुळं आपल्या तेजस्वी मनांचं आत्मविश्वासाचं मोठ्या प्रमाणात पहिलं नाही काढायचं, ते पहिलं जुनं होतं म्हणून काढला. रोजच्या रोज नाही करायचं. 2 दिवसात आठवड्यात 2-3 वेळा केले. सर्वांनी कृपया आपले ऑडिओ आणि व्हिडिओ बंद ठेवावेत. स्पीकरना त्याचा त्रास होतो. सर्वांनी कृपया सहकार्य करावं. मी सेटिंग सरांच्यासाठी बदललेलं होतं. धन्यवाद. तर मी असं म्हणत होते की आपला दिशाभूल करून सादर करण्यात आलेला इतिहासच आपल्याला शिकवला गेला, ज्यामुळं आपल्या तेजस्वी मनांचं आत्मविश्वासाचं मोठ्या प्रमाणात खच्चीकरण केलं गेलं. मग आपला तेजस्वी इतिहास आहे काय हे आजच्या पिढीला समजायला हवं, यासाठी हा सगळा खटाटोप. व्याख्यानमालेच्या आजच्या भागासाठी आपल्याला लाभले आहेत डॉक्टर सच्चिदानंद सुरेश शेवडे सर. मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. एमफिल आणि PhD असं त्यांचं शिक्षण झालेलं असून ब्रह्मानंद स्वामी वरदानंद भारती हे त्यांचे आध्यात्मिक गुरु आहेत. व्याख्याता, प्रवचनकार, निरूपणकार आणि साहित्यिक असा दुर्मिळ संगम त्यांच्या ठायी आपल्याला आढळतो. रामायण, भागवत कथा, भगवान श्रीकृष्ण, मनोबोध, विवेकानंद आदी अनेक विषयांवर प्रवचन, तर क्रांतिकारक, शिवरायांची युद्धनीती, पानिपतचा रणसंग्राम, काश्मीरनामा अशा अनेक व्याख्यानांवरती, अशा विषयांवरती त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. त्यांची शैली अतिशय चित्रदर्शी आहे, त्यामुळं श्रोत्यांच्या दृष्टीसमोर हुबेहूब चरित्र उभे करण्यात त्यांना यश मिळतं. आणि त्यांची जी बोलण्याचा जो ढंग आहे आणि विचारांचा जो ठामपणा आहे, त्यातून त्यांचं व्याख्यान एका वेगळ्याच उंचीवरती जातं. सहस्रावधी श्रोते अक्षरशः खिळून राहतात, ज्याचा अनुभव आता आपण थोड्याच वेळात घेणार आहोत. अनेक संगीत कार्यक्रमांमध्ये बहारदार आणि अर्थपूर्ण निरूपण ते करतात. आजवर गेल्या 38 वर्षात भारतात आणि विदेशात मिळून सुमारे 5000च्या वर कार्यक्रम त्यांनी संपन्न केलेले आहेत आणि 50हून जास्त पुस्तके प्रकाशित आहेत. जहाज, विमान, बस मध्ये व्याख्यानं देण्याची अनोखी कामगिरी त्यांनी केलेली आहे. सेल्युलर तुरुंगात व्याख्यान देणारा पहिलाच वक्ता ते आहेत. गेली 12 वर्ष सातत्यानं तिथं सावरकरांच्या स्मृतिदिनी ते व्याख्यान देत असतात. स्वित्झर्लंड मधील माउंट इटलिस या युरोपातील सर्वोच्च शिखरावर बर्फात उभं राहून उपस्थितांना शिवराय त्यांनी ऐकवलेले आहेत. इटलीतील व्हेनिस या तरंगत्या शहरात सेंट मार्क स्क्वेअर वरून स्वामी विवेकानंद त्यांनी समजावले. दुबई, लंडन, मॉरिशस, सिडनी, मेलबर्न, कोलंबो, नुवारा एलिया आदी ठिकाणी त्यांचे कार्यक्रम संपन्न झालेले आहेत. अनेक वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत तुम्ही त्यांना पाहिलेलं आहे. साहित्याच्या सर्व क्षेत्रात त्यांची मुशाफिरी चालते. या सगळ्या वाटचालीमध्ये त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळालेत. त्यातले काही मी फक्त उल्लेख करते. वंदे वंदे मातरम या पुस्तकाला मसापचा इतिहास विषयक ग्रंथलेखनाचा पुरस्कार प्राप्त आहे. क्रांतिकारक राजगुरु या पुस्तकाला वंदना प्रकाशनाचा चरित्र ग्रंथाचा पुरस्कार मिळालेला आहे. सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स या पुस्तकाला उत्कृष्ट स्तंभलेखनाचा मसाप पुरस्कार प्राप्त आहे.
डोंबिवली टिळकनगर शिक्षण संस्था डोंबिवली तर्फे सावरकर पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत आणि 2019 मध्ये श्रद्धेय अशोकजी सिंघल स्मृती राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. मी त्यांना विनंती करते, पण तत्पूर्वी आपण एक या पुस्तकाचं सेकंड उच्च वर्णीय म्हणजे परदेशी युरेशियन, भारताचे मूळ निवासी फक्त बहुजन, हे शिकवणारा आर्यांच्या आक्रमणाचा फुटपाडा सिद्धांत खरा का खोटा? वाचा. भारताचा इतिहास म्हणजे फक्त पराभवांचा इतिहास, हे सांगून देशाचा आत्मसन्मान नष्ट करणारा इतिहास खरा का खोटा? वाचा. 1000 वर्ष झालेले अत्याचार आणि कत्तली झाल्याच नाहीत म्हणून नाकारून टाकणारा इतिहास खरा का खोटा? वाचा. सम्राट अशोक आणि बादशाह अकबर खरंच होते का द ग्रेट? वाचा. हिंदू धर्मातल्या काही जुनाट रूढींचं अतिरेकी चित्रण कोणी आणि कशासाठी केलं? वाचा. सुफी, मानवतावादी संत का हिंसक धर्मांध? वाचा. चरखा चालवून सूत नक्की मिळतं, पण स्वातंत्र्य? वाचा. भारताच्या इतिहासात जाणून बुजून करण्यात आलेल्या दिशाभुलीचा पर्दाफाश करणारं नवं कोरं पुस्तक असत्यमेव जयते. प्रकाशन पूर्व सवलतीत आजच नोंदणी करा. धन्यवाद. शेवडे सरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण त्यांचा परिचय करून घेतला. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. हे मातृभूमी तुझला मनवा ही येले, वक्तृत्व वाग विभवई तुझ अर्पी येले. तू ते चरपिली नवी कविता रसाला, लेखा प्रती विषय तूच अनन्य झाला. देव, देश आणि धर्म यावर मनापासून प्रेम करणाऱ्या उपस्थित सर्व श्रोतेगण, भारताच्या इतिहासावरती विविध प्रकारांनी लेखन आजपर्यंत केलं गेलंय. मुळात होतं काय की कोणतंही पुस्तक वाचायला घेताना इतिहासावरच मी नेहमी एक दोन गोष्टी लोकांना सांगत असतो की पहिली गोष्ट, लिहिणाऱ्याचा हेतू काय? विशुद्ध इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा विचार आहे की कुठची तरी विचारसरणी तुमच्यावरती थोपवण्याचा विचार आहे? हा द्वेषमूलक लिहिलेला आहे की नेमकं कोणत्या पद्धतीने लिहिलेला आहे? बरं, तो लेखक कोणत्या विचारसरणीशी वगैरे निगडीत आहे का, हे आधी बघून घ्या. कारण झालंय काय, गेल्या 100-125 वर्षामध्ये एकतर आपण पारतंत्र्यात होतो, त्या काळात पारतंत्र्यातल्या लोकांनी जे काही लिहिलंय, परकीय आक्रमकांनी जे काही लिहिलंय, तुम्ही परके असं म्हटल्यानंतर त्यांनी आमच्यातल्याच एका वर्गाला आम्ही परके तर तुम्ही तरी इथले कुठचे, अशा पद्धतीने प्रश्न विचारून स्वतःचा जो खोटा इतिहास लिहिला, आर्य आक्रमणाचा सिद्धांत, आता त्या जाहिरातीमध्ये आपण पाहिलं असेल. जगामध्ये तो खोटा ठरून 50च्या वर वर्ष झाली बरं का, थोडी थोडकी नाही, 50च्या वर वर्ष.
आजही आपल्या देशात तोच शिकवला जातो दुर्दैवाने. 75 वर्ष झाली आपल्याला स्वराज्य मिळून. या 75 वर्षात या देशाच्या स्वातंत्र्यासाठी फक्त काय ते आम्हीच केलं, बाकीच्यांनी काही केलं नाही असा गंड मिरवणारा एक राजकीय पक्ष, त्यांचे नेते आजपर्यंत हेच राज्यकर्ते होत आलेले आहेत. आणि त्यांनी त्याच पद्धतीचा खोटा इतिहास सातत्याने डोक्यावरती मारला. अशा वेळेला मला कौतुक वाटतं. पूर्वी काय होतं ते सांगतो आपल्याला. आता जवळपास गेली 40 वर्ष मी या क्षेत्रात आहे. पूर्वी असं होतं की जणू काही इतिहास वगैरे या गोष्टी बोलायच्या तर ते कला क्षेत्रातल्या आर्ट्स मधल्या लोकांनी बोलायच्या किंवा लिहायचं त्याच्यावर. आता बराचसा काळाप्रमाणे बरंच काही बदलायला लागलेलं आहे आणि हे आशादायक चित्र आहे. आता असं दिसतंय की विज्ञान क्षेत्रातले लोक सुद्धा, म्हणजे ते अभियांत्रिक क्षेत्रातले असतील, ते स्थापत्य क्षेत्रामधले असतील, असे विविध क्षेत्रामधले अभ्यासक आता इतिहासाचा अभ्यास करायला. बरं, स्वतःच्या क्षेत्रामध्ये ही मंडळी, त्यांना एक अभ्यासाची ठराविक बैठक लाभलेली असल्यामुळे या अशा मंडळींचा प्रचंड मोठा सध्या उपयोग होतो. IT क्षेत्रातली सुद्धा असे लोक ज्या वेळेला याच्यामध्ये येत आहेत, विधी क्षेत्रातली, आणि ते अभ्यास करायला लागलेले, त्यावेळेला बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशा पद्धतीने कागद दाखवा. उगाच काहीतरी कोणीतरी म्हटलंय, कोणत्या तरी इतिहासाच्या पुस्तकात असं असं सांगितलंय की अशा प्रकारचा आम्हाला इतिहास नकोय. अशा पद्धतीने ही मुलं ज्या वेळेला, तरुण मुलं पण आव्हानं द्यायला लागलीत ना, त्यावेळेला बरं वाटतं की इतकी वर्ष, तसं बघायला गेलं तर आमच्यासारखे जे काही लोक होते यांचं त्या मनाने एकांडे स्वरूपातच काम चालू होतं. आता हळूहळू कारवा बनता गया अशा पद्धतीने समोर दिसतंय. आणि म्हणून मला हे असत्यमेव जयते जे पुस्तक येत आहे ना, या पुस्तकाच्या लेखकाचं, अभिजित जोगांचं मुद्दाम कौतुक करावं असं वाटतं की गेली 40 वर्ष हा माणूस मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये, ऍडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग, कॉपीरायटिंग वगैरे या क्षेत्रात असलेला हा माणूस खोट्या इतिहासाच्या मुळे ज्या वेळेला अस्वस्थ व्हायला लागतो, होतं काय, जर लक्ष दिलं तर खरं खोटं आपल्याला कळतो. जर आम्ही लक्षच दिलं नाही तर मग ते, आजच एक काहीतरी नवीन म्हण वाचली, मला असं वाटतं सोशल मीडियावर, आपला तो कोल्हेन दुसऱ्याचा तो पोंक्षे. मथित अर्थ आपल्याला कळला की गेली 20-25 वर्षे ज्या वेळेला शरद पोंक्षे ते नाटक करत होते, त्यावेळेला नथुरामची भूमिका करत असल्याबद्दल त्यांच्यावर तेव्हा कोणाला सुचलं नाही हो की हा फक्त कलाकार आहे, एखादा रोल आवडला म्हणून तो करतोय याचा अर्थ तो तसा आहे असं नव्हे. इतके मोठे विचार त्या काळात कोणालाच सुचले नाही, कारण त्या काळात फक्त त्यांना विरोध एवढा एकमेव भाग होता. आणि आता काय होतंय ते गेले 2 दिवस आपण गदारोळ बघतोय. म्हणून मी म्हटलं की नीट जरी आपण पाहिलं तरी सुद्धा आपल्याला कळायला, तो एवढा मोठा फाळणीचा काळ झाला 47 सालची. या फाळणीच्या काळामध्ये खरंच फार मोठी हिंसा झाली नाही असं वाटतंय. खरंच लक्षावधी लोक मारले गेले असतील असं आपल्याला वाटत नाही. स्वराज्य मिळायला तेवढीच वर्ष लागली जेवढी वर्ष फाळणीला झाली आहेत. मग आज स्वराज्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने फाळणीच्या सुद्धा 75ची दुःखद आठवण काढली जाते का? तोही भाग लोकांपर्यंत पोहोचवण्यासारखा असतो. बरं, स्वाभिमान, आत्मसन्मान या सगळ्या गोष्टींपासून आपण बरीचशी फारकत घेतली आहे का, याचा सुद्धा विचार करावा असं वाटायला लागतं. कारण ज्या वेळेला, आज 1-2 गोष्टी आपल्याला सांगतो आणि मग माझ्या मूळ विषयाकडे येतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की भारताचा पश्चिम किनारा हा सहस्रावधी किलोमीटरचा आहे. या पश्चिम किनाऱ्यावरती असलेल्या आमच्या समुद्राला आजही आम्ही अरबी महासागर म्हणून म्हणतो आणि तेच शाळेमध्ये शिकवतो. का, असा प्रश्न नाहीये डोक्यात. का अरबी महासागर म्हणायचं? अरबस्थानाला तो लागून असेल तर तिथल्या लोकांनी म्हटलं त्याला अरबी महासागर तर ठीक आहे, पण आम्ही का म्हणायचं? माझ्या देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरती असलेला एवढा मोठा समुद्र हा माझ्या दृष्टीने पश्चिम महासागर का नाही होत?
कोट्यवधी हिंदूंच्या दृष्टीने जी पवित्र आहे ती गंगा नदी जिथे जाऊन मिळते त्याला बंगालचा उपसागर का म्हणावं, त्याला गंगासागर का म्हणू नये? या देशाच्या दक्षिणेकडे असलेला पसरलेला अथांग महासागर जो आहे त्याला हिंदी महासागर का म्हटलं जातं? हिंदी नावाची कोणती प्रजाती आपल्या देशामध्ये आहे? हिंदी हे भाषेचं नाव आहे, मग त्याला हिंदू महासागर का नाही म्हटलं जात? स्वराज्य मिळाल्यानंतर किमान या अशा गोष्टी कुठेतरी बदलायला हव्या होत्या. या बदलल्या गेल्या नाहीत, कारण आम्हाला हा आत्मसन्मानाचा भाग, हा आमची अजूनही गुलामीची प्रवृत्ती तशीच राहिली आहे, त्यातून आम्ही बाहेर आलेलो नाहीये, ही आमची अवस्था आहे. आणि यामुळेच ते गेले, पण त्यांच्या भाषेचे आज आपण गुलाम आहोत की नाही? भाषेला माझा विरोध नाही, पहिल्यांदा स्पष्ट करतोय. उलट मुलांनी अनेक भाषा शिकाव्यात या मताचा मी, काही हरकत नाही अनेक भाषा आल्या तर, पण भाषेची गुलामगिरी जेव्हा लादून घेतली जाते ना, तेव्हा ते सगळ्यात मोठं वाईट असतं. आणि मग ते जरी गेले तरी त्यांची भाषा ही आम्ही आमच्या डोक्यावरती इतकी चढवून ठेवलेली आहे की देशामध्ये जणू इंग्रजी येत नसेल तर तुमचा फार मोठा तो गुन्हा ठरतो की काय, असं वाटावं अशी आजची परिस्थिती आहे. का? कारण आत्मसन्मान, स्वाभिमान हे भाग कुठेतरी सुटले गेले. आजही आम्ही बोलताना लिहिताना मध्य पूर्वेतले देश म्हणतो. अहो, हे मध्य पूर्वेतले देश आहेत का हो? माझ्या देशाच्या पूर्वेकडे आले का ते? यांना मध्य पूर्वेतले देश ब्रिटन मधले लोक म्हणायचे, कारण त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या देशाच्या दृष्टीने ते मध्य पूर्वेत आहेत. पण माझ्या देशाच्या जर मध्य पश्चिमेला आहेत ते, तर मी माझ्या मुलांना खोटं काय शिकवतो? म्हणजे त्यांना दिशा पण आम्ही खोट्या सांगतोय. मध्य पूर्वेत नाही आहेत ना देश, ते मध्य पश्चिमेतले आहेत. कारण या सगळीकडे काही लक्ष द्यावं असं आम्हाला वाटत नाही. बरोबर तसंच मला जगातला एक देश असं उदाहरण दाखवून द्या की ज्यांनी स्वराज्य रक्ताचा एक थेंबही न सांडता मिळवलं. ग्वालियर टँक मैदानावर 1942च्या चले जाव आंदोलनाची 50शी जेव्हा झाली होती, त्यावेळेला एकाने काढलेले हे उद्गार आहेत की या देशाला रक्ताचा एक थेंबही न सांडता स्वातंत्र्य मिळालं. तेव्हा मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं. मी म्हटलं त्यांच्या परीने ते कदाचित प्रामाणिक असतील म्हटलं, कारण त्यांना असं म्हणायचं असेल की माझ्या घराण्यातल्या कोणाच्याही रक्ताचा एक थेंबही न सांडता. जगात असा एकतरी देश आहे का हो, स्वातंत्र्य इच्छुक देश, की ज्याला रक्त सांडावं लागलं नाही? मग जगात असं कोणताही देश नसताना हा एकमेव देश असा निघाला की काय, की या देशाला रक्ताचा एक थेंबही न सांडता स्वराज्य मिळालं. मग क्रांतिकारकांनी जे सांडलं त्या रक्त, घाम आणि अश्रूंना आपण नेमकं काय म्हणायचं? त्याला काही वेगळं नाव असतं का? कुठेतरी हा प्रश्न पडायला पाहिजे की क्रांतिकारक एवढे वेडे होते की त्यांना कळतच नव्हतं की उचललेस तू मीठ मूठ भर साम्राज्याचा खचला पाया, इझी वे टू गेट फ्रीडम. केवळ मुठभर मीठ उचललं आणि साम्राज्याचा पाया एकदम खचला. इतकं साधं त्यांना कळतही नव्हतं का? कशा करता या सगळ्यांनी आपले प्राण पणाला लावले? बघ बरं, फक्त 12 वर्षाच्या शिरीष कुमारापासून त्यातल्या लोकांनी आपले प्राण त्यागले देशात. या सगळ्याला नेमकं आपण काय म्हणणार? जर आम्हाला दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल, बिना खडग बिना ढाल 1757 पासून 1857 पर्यंत झालेले जे लहान मोठे उठाव होते, ते उठाव काय होते? बिना खडग बिना ढाल होते. अत्यंत क्रौर्याने ते दडपण्यात आले, त्या लोकांना मारून टाकण्यात आलं. हा सगळा भाग रक्ताचा एक थेंबही न सांडता घडला असेल, नाही? 1857चं जे स्वातंत्र्य युद्ध झालं, त्या स्वातंत्र्य युद्धामध्ये उत्तर भारतातली अनेक गावाच्या गावं अशी होती की ज्या गावांमधल्या झाडाची प्रत्येक फांदीवरती
इंग्रजी 8 आणि इंग्रजी 9च्या आकड्यामध्ये लोकांना फासावरती चढवलं होतं. बिना खड्ग बिना ढाल. सोपं आहे स्वराज्य मिळणं. आणि त्यावेळेला सगळ्यात जास्त अत्याचार ज्यांनी केले ते नील आणि हॅव्लॉक यासारख्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावं, यांनी सगळ्यात जास्त अत्याचार केले होते, सगळ्यात जास्त माणसांना मारलं होतं. लक्षात घ्या, त्यांची नावं त्यांच्या सन्मानार्थ ब्रिटिशांनी अंदमान मधल्या 2 बेटांना दिली होती. आणि आम्हाला इतिहास तर काहीच माहिती नाही, त्यामुळे अंदमानला वगैरे जाऊन आलेले. आपण नील आयलंडवर जाऊन आलो, आम्ही हॅव्लॉकला जाऊन आलो. आजही नील आणि हॅव्लॉक बदलल्याचं काही जणांना दुःख होतंय. काय गरज होती जुनी नावं तशीच ठेवायला? जुनी नावं? अरे नील आणि हॅव्लॉक या 2 इंग्रजी नावांवरून तरी कळतंय की नाही की ही जुनी नावं नाही आहेत, ही नंतर ठेवली गेली. कारण 1857चा इतिहासच आम्हाला नीट सांगण्याची शिकवण्याची सोयच नाही. ना शाळेमध्ये शिकवलं जातं, नील आणि हॅव्लॉकची नावं कुठून माहिती असणार? आणि मग त्यावेळेला इतक्या वेळेला मी अंदमानमध्ये जात असतो, त्यावेळेला जी पत्रापत्री केली, त्याच्यानंतर लोकसभेमध्ये त्याबद्दल आवाज उठवण्यात आला. आणि मग आपल्या विद्यमान पंतप्रधानांनी त्यांच्या अंदमान दौऱ्याच्या वेळेला या बेटांची नावं बदलली आणि शहीद आणि स्वराज्य बेट ही नावं दिली, जी पूर्वी नेताजींनी दिलेली होती. आता तर नेताजींचा पुतळाही उभा होतोय आणि 23 जानेवारी नेताजींची 125वी जयंती आहे परवा. तेव्हापासून गणतंत्राची परेड आपली चालू होणार आहे. ही जी कामं केलेली आहेत, ही जी कामं होत आहेत, कुठेतरी भारत आता व्यवस्थित रीतीने जागा होतोय असं वाटायला लागतं. आणि असं जर वाटलं कोणाला आणि तो तसं बोलला तर खोटं काय त्यात? जर कुठूतरी आमची आत्मस्मृती जागृत होत असेल, ती कोणीतरी अशा पद्धतीने करत असेल. नाहीतर नेताजींना आपल्याकडच्या डाव्या विषवल्लींनी पूर्वी काय म्हटलेलं होतं? त्यांना जपानचा कुत्रा आणि जर्मनीचा हस्तक ही नावं डाव्या विषवल्लीने ठेवली होती. आता अलीकडे काही वर्षांपूर्वी त्याबद्दल नेताजींची क्षमा याचना केली होती बरं का या डाव्या मंडळी. आत्ता क्रांतिकारकांचे अशा पद्धतीने या ना त्या रीतीने अपमान करणं हे आपल्याकडे आहेच. त्याच नेताजींचं नाव रॉस बेटाला सुद्धा पंतप्रधानांनी दिलं. अंदमानच्या इथे असलेलं रॉस आयलंड जे त्याला. आणि मग एका परीने 1857च्या जे हुतात्मे झाले, या हुतात्म्यांचं एका परीने केलेला हा सन्मान आहे. पण आम्हाला काय हो, केव्हा गेले? 1857 मध्ये. कोण कोण गेले? कारण त्या क्रांतिकारकांच्या नावांमधून सुद्धा आम्ही त्यांच्या जाती शोधतोय. आणि मग कोणत्या जातीच्या लोकांनी सगळ्यात जास्त बलिदान दिलं, कोणत्या जातीचे लोक मेले हे बघायचं आहे आम्हाला. याच्या पलीकडं आम्ही विचारच करू शकत नाही. आणि याला गेल्या 75 वर्षातली आपली प्रगती म्हणायची बरं का. याला प्रगती म्हणतात. की आता जात नाही ती जात असं पूर्वी म्हटलं जायचं, तेच तसंच घट्ट धरून बसलेलो. आणि या क्रांतिकारकांच्या मधून सुद्धा जर जाती शोधत बसलो तर किती कठीण आहे. सगळ्यांनी आपापल्या जाती करता केलं का? तंट्या बिल्ल जो लढला तो त्याच्या जाती करता लढला होता. किती किती क्रांतिकारक म्हणून सांगू. बिरसा मुंडा त्यांच्या जाती करता लढले. वासुदेव बळवंत, चापेकर बंधू जाती करता लढले. मदनलाल धिंगरा, खुदीराम बोस यांच्यासारखे लोक, इंदुभूषण रॉय, उल्हासकर दत्त, भगतसिंग राजगुरू, सुखदेव चंद्रशेखर आझाद, हे सगळे लोक त्यांच्या त्यांच्या जाती करता लढले होते. पण स्वराज्य मिळाल्यानंतर या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये राजकीय लोक, राजकारणी लोक हे जातीपातीचं राजकारण करण्यामध्ये यशस्वी झाले. जाता जाता ब्रिटिशांनी त्यांना फूट पाडा आणि राज्य करा हा जो मंत्र दिला, बरोबर तोच मंत्र त्यांनी आतापर्यंत जपलाय.
त्यामुळे होतंय काय, एका धर्मामधली पण वेगळ्या जातीतली असलेली दोन मुलं शाळेच्या वर्गात सुद्धा एकमेका शेजारी बसतात, त्यावेळेला ते एकमेकांचे मित्र होत नाहीत, तर एकमेकांकडे दुस्वासाने बघतात, शत्रू होतात. त्या वयापासून हेच शिकवायचंय, जातीपाती. क्रांतिकारकांचा इतिहास तो तर शिकवण्याची गरजच नाही ना, कारण आपल्याला मिळालंय कसं स्वातंत्र्य, चरखा चला के लेंगे. म्हणजे मग क्रांतिकारकांनी केलंय काय? अशा वेळेला सावरकरांसारख्या माणसाची आठवण होती. सावरकरांना ज्या वेळेला स्वराज्य आपल्याला मिळालं, त्यावेळेला सावरकरांना विचारण्यात आलं होतं की हे स्वराज्य कोणामुळे मिळालं असं तुम्हाला वाटतं? दिलेलं उत्तर लक्षात घ्या. मी हे नेहमी सांगत असतो, कारण हे एक उत्तर माझ्या दृष्टीने सगळ्या लोकांना कुठच्या कुठे नेऊन ठेवतं. सावरकर म्हणाले की स्वराज्य मिळवण्यासाठी आमच्यासारख्या सशस्त्र क्रांतिकारकांचा सहभाग होताच, पण ज्यांना हे जमण्यासारखं नव्हतं अशा लोकांनी सत्याग्रह केला असेल, अहिंसक आंदोलन केलेलं असेल, तर अशा लोकांचा सुद्धा तितक्याच मोलाचा सहभाग होता. नव्हे नव्हे, ह्या दोन्ही गोष्टी ज्यांना जमण्यासारख्या नव्हत्या अशा सामान्य माणसांनी आपल्या घरामध्ये देवपूजा करताना स्वातंत्र्याची इच्छा व्यक्त करत किंवा प्रार्थना करत परमेश्वराला एक फूल जरी अर्पण केलेलं असेल ना, तरी त्याचा सुद्धा तितकाच मोलाचा सहभाग आहे. मला सांगा, केवढं मोठं मन आहे या माणसाचं. आमच्याच मुळे झालं आणि आमच्याच पक्षाने केलं, आता तो पक्ष उरलाय की नाही तेही बघायचं नाही. इतक्या 70 वेळा तो पक्ष फुटलाय, तरी सुद्धा आमचाच पक्ष, ज्यांनी स्वराज्य मिळवलं, कुठचा पक्ष, कुठे राहिलाय तो, आता दाखवून द्या. आणि सध्या ते एक एक निरलगल प्रलाप जे काही ऐकतोय तुमच्या नेत्यांच्याकडून, त्यावेळेला तर किती देशाची काळजी असलेला पक्ष आहे हे समोर दिसतंय. अर्थात पक्षीय राजकारणात आपल्याला जायचं नाही, त्यामुळे त्याबद्दल मी काही अधिक बोलत नाही. पण जगामध्ये असं कुठचं तरी उदाहरण आहे का? मला सांगा. अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध आपण घ्या, की ज्याच्यामध्ये 1775 मध्ये पेट्रिक हेनरीनी जाहीर केलेलं होतं, गिव्ह मी लिबर्टी और गिव्ह मी डेथ. नेताजी तसंच वेगळं म्हणाले ते, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. 1775 मध्ये कुठेतरी ब्रिटनची वसाहत म्हणून मुक्त होण्याकरता अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध हे घोषित झालं. तशाच 4 जुलै 1776 मध्ये थॉमस जेफरसननी डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स लिहून ते प्रकाशित सुद्धा केलं. आणि 3 सप्टेंबर 1783 मध्ये ट्रिटी ऑफ पॅरिस वरती सह्याही झाल्या आणि अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं. मला सांगा, उणापुरा लढा किती? 500 वर्षात झाला. त्याच्यामध्ये एवढं सगळं झालं आणि अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं. याच्यामध्ये कितीतरी माणसं मेली. सहज मिळाले, सुखासुखी मिळाले, रक्त न सांडता मिळाले नाही, तसं झालेलं. हे एका मोठ्या सत्तेच्या बद्दल आपल्याला सांगितलं. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये माणसं मेली नाहीत का? आम्हाला तीही शिकवली जाते बरं का. रशियन राज्यक्रांतीमध्ये बोल्शेविकांनी वगैरे जो उठाव केला, 1917 मध्ये सेंट पीटर्सबर्ग मध्ये झालेला उत्स्फूर्त उठाव, ज्याला फेब्रुवारी रिव्होल्युशन म्हणून म्हटलं जातं, त्याच्यानंतर एप्रिल 1917 मध्ये बोल्शेविकांनी व्यवस्थितपणे तयारी करून आतल्या आतमध्ये सगळी योजना शिजवून ऑक्टोबर मध्ये रक्तरंजित क्रांती केली. आणि त्याच्यानंतर 22 मध्ये त्याची घडी लेनिननी व्यवस्थित बसवली. म्हणजे परत काही काळ, काही वर्ष एवढ्यातच ही स्वातंत्र्य युद्ध झाली, ज्याच्यामध्ये प्रचंड मोठा रक्तपात झाला. 3 मोठ्या सत्तांच्या बद्दल अगदी थोडक्यात आपल्याला सांगतो. भारत हा एकमेव देश असा आहे का की ज्या देशामध्ये इतकी वर्ष 1757, 1857, त्याच्यानंतर 1947, इतका काळ जे युद्ध चालू होतं, इथून तिथून छोटे मोठे उठाव होत होते. या उठावांच्या मध्ये सगळ्यात मोठं झालेलं कार्य म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना म्हणे 1885 मध्ये केलेली ॲलन ह्युमनी. का? कळवळ आला त्याला. गोऱ्या माणसाला भयंकर कळवळ आला का?
की अरे रे तुम्ही सगळे काळे नेटिव्ह इथे पिचले जात आहे, भगवत ताई माझ्याचे, त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या करता म्हणून एक पक्ष मी स्थापन, असं झालं त्याला ऐकाय की ॲलन ह्युमनी ब्रिटिश सत्तेच्या स्वार्थाकरता स्थापन केलेला पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. कारण ज्या वेळेला माणसं बरीच बोलायला लागतात त्यावेळेला ते प्रत्यक्ष कृती करत नाहीत. अशा वेळेला प्रेशर कुकरला असलेला सेफ्टी बॉल म्हणजे काँग्रेसची स्थापना, की ज्याच्यातून जास्त वाफ जर साठली तर तेवढा फक्त बॉल उडतो, वाफ निघून जाते, कुकर थंड होतो. म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या 3 अधिवेशनं आपण बघा, पहिल्या 3ही अधिवेशनाची सुरुवात जी झालेली आहे ती ब्रिटिश साम्राज्य चिरायू होवो असं म्हणतच सुरुवात झालेली आहे. या सगळ्याला छेद दिला तो 1902 मध्ये जो नवीन नेता काँग्रेसमध्ये आला त्यांनी, आला होता पूर्वीच, पण जहाल मतवाद हा तेव्हापासून चालू झाला त्या नेत्यापासून असं म्हणायला हरकत नाही. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ज्यांनी अर्ज विनंत्या वगैरे हे सगळे आता संपलेले दिवस म्हणून ठणकावून सांगितलं, आता जे काही हवं ते आम्ही घेऊ. आणि म्हणून टिळकांना मोठमोठ्या शिक्षा भोगायला पाठवण्यात आलं. आणि ते पाठवण्यात आलं, मंडालेला वगैरे काही त्यांची पंचतारांकित व्यवस्था नव्हती, जशी आगा खान पॅलेसमध्ये इतर नेत्यांची केली जायची पुढच्या काळात काँग्रेसच्याच, किंवा नगरचा किल्ला हा पंचतारांकित सजवला जायचा, त्यातली कोठडी, लिहिण्या वाचण्याच्या सगळी सामग्री तिथे उपलब्ध असायची. असं टिळक सावरकरांच्या बाबतीत घडलेलं नाही, लक्षात ठेवा. आणि मग ज्या वेळेला इतका काळ लागला, इतक्या काळामध्ये अनेक ठिकाणी लहान मोठे उठाव होतच होते. या सगळ्यांचा मिळून एकत्रित जर मोठा उठाव झाला असता तर त्या शक्तीला उत्तम पद्धतीने बळ मिळालं असतं. पण एका वर्षात स्वराज्य या फसव्या घोषणा ज्या देण्यात आल्या, पहिलं खिलाफत आंदोलन, त्यालाच असहकारिता जोडून घेतलं. आणि त्याच्याकरता म्हणून गांधींनी त्यांना मिळालेलं जे दक्षिण आफ्रिकेमध्ये काम करताना जे मिळालेलं पदक होतं ते त्यांनी परत केलं. म्हणजे खिलाफत आंदोलनाच्या वेळेला ते पदक परत केलं बरं का. तोपर्यंत त्यांना असं काही वाटलंच नाही. अर्थात काय बोलणार, कारण सावरकरांसारख्या एका तरुणांनी ज्या वेळेला विलायती कपड्यांची होळी केली इथे भारतामध्ये, त्यावेळेला त्या विलायती कपड्यांच्या होळीच्या विरुद्ध पत्रक दक्षिण आफ्रिकेमध्ये बसून गांधींनी काढलेलं होतं. आणि पुढे 17 वर्षांनी स्वतःच्या हाताने तशीच होळी केली. मग आधी टीका करण्याचं कारण काय होतं, असा प्रश्न आपल्यासारख्यांना पडत नाही. बरं, तिथेही म्हणे त्यांचे कुठेतरी त्या स्टेशनवरती, प्लॅटफॉर्मवरती त्यांना फेकून दिलं म्हणून तो अपमान त्यांना सहन झाला नाही. अपमान लक्षात यायला 15-1 वर्ष जावी लागली. पटतात का हो या गोष्टी, या ज्या आम्हाला सांगितल्या जातात. आणि म्हणून ते ब्रिटिशांचे कट्टर विरोधक झाले. 15 वर्ष लागली आपलं अपमान झाला हे कळायला. आणि मग त्याच्यानंतर ते भारतात आले. गोष्ट घडलेली आधीच्या शतकात, त्याच्या पुढच्या शतकामध्ये ते भारतात आले आणि मग ब्रिटिशांचे कट्टर विरोधक झाले. दक्षिण आफ्रिकेमध्ये झुलूंच्या विरुद्धच्या वॉरमध्ये ब्रिटिशांना सहाय्य त्यांनीच केलं होतं. का केलं होतं? या सगळ्याला उत्तरच नसतात आपल्याकडे, कारण आम्हाला माहिती नसतात. पुंचक्यानी आमच्याकडे दिली जातात उत्तरं. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही तरी सुद्धा याच्यावर विश्वास ठेवायचा का, की स्वराज्य इतकं सहज सोप्या रीतीने आम्हाला असं ताटात वाढून दिलं आणि म्हणाले घ्या आता. ज्या ताटात वाढलेलं होतं ते ताट रक्तांनी भरलेलं होतं हे आम्ही विसरायचं. एतद्देशीयांच्या, आमच्याच क्रांतिकारकांच्या. बंगालमधले क्रांतिकारक आठवा, मग ते सूर्यसेन असू देत, प्रफुल्लता वडेदार असू देत, पण हे काही आम्हाला शिकवलंच जात नाही.
का? सगळं जग चांगलंय हो, फक्त या देशातले हिंदू वाईट आहेत, बाकी सगळं जग चांगलंय. आमच्यावर अन्याय अत्याचार केलेले मुघल सुद्धा आम्हाला आक्रमक म्हणून शिकवलेले नाही जात. मुघलांनी मुघलांचं काहीतरी आणलं हो. बिर्याणी ही आपल्याला मुघलांनी दिलेली किती खोटं बोलाल. आमच्याकडे नलबाक दर्पण नावाचा ग्रंथ आहे, पुरातन ग्रंथ आहे. याच्यामध्ये बिर्याणीचे विविध प्रकार दिलेले आहेत. नलपाक दर्पण नलानी लिहिलेला, तो पाकशास्त्रामधला निपुण होता. जिलेबी जलेबिया प्रांतातून आमच्याकडे आली. आमचे पूर्वज काय होते, सगळे मूर्ख होते, रानटी होते, अक्कल नव्हती त्यांना. रानामध्ये फक्त कमरेला वल्कलं नेसून आणि फळं खात एवढंच करत होते, याच्या पलीकडे काही नाही. मग मला सांगा की हळेबीडची मंदिरं कोणी बांधली? ही ती मंदिर आहेत ज्याच्यामध्ये दगडामध्ये कार्विंग करून एकमेकांमध्ये अडकलेल्या अशा प्रकारच्या रिंगा आपल्याला दिसतात. कुठेही एक जोड नाही. अरे काहीतरी स्थापत्यशास्त्र लागतं ना याच्याकरता काहीतरी यंत्र वगैरे लागतात की नाही? तिथे उभ्या असलेल्या एक एक मूर्ती बघा आपण, तिथे असलेली कलाकुसर बघा. जितके आपण दक्षिण भारताकडे जातो तितके तुम्हाला मॅन मेड ब्युटी दिसते, आणि उत्तरेकडे जितके जातो आम्ही तिथे आम्हाला निसर्ग निर्मित सौंदर्य दिसतं. आहे आमच्याकडे हो हे ठळक पुरावे, ठळक. तरी सुद्धा एपिक नावाचं एक चॅनल आहे, अत्यंत खोटी माहिती पसरवणारं हे चॅनल. आणि या चॅनलवरती इंग्रजीमध्ये रामायण महाभारतावरती लिहिणारे एक महाभाग बोलवले जातात, आणि ते आपल्या संस्कृतीची माहिती देतोय असं सांगत सांगत तद्दन बुद्धिभेद करणारच फक्त बोलतात आणि देतात. या एपिक वरती मी हे पाहिले हा की हे सगळं आक्रमक बनवल्या जाणाऱ्या मुघलांच्याकडून कसं आहे. जसं जलेबिया प्रांताकडून जिलबीला संस्कृत मध्ये किमान 4 नावं आहेत बरं का. प्राचीन नाव कुंडलिका म्हणून आहे. साप नाही का बसत असं कुंडली मारून वेटोळे घालून, तशासारखं दिसणार आहे म्हणून एपिक एपिक EPIC एपिक चॅनल. तर हे ज्या वेळेला आम्हाला दिसतं त्यावेळेला मला सांगा की इतकी प्राचीन संस्कृतीचा हा भाग, हा ठेवा, हा सगळा गेला कुठे? आणि म्हणून अभिजित जोगांचं कौतुक आहे की एक ट्रेलर त्यांनी दिलेला आहे. हे पुस्तक म्हणजे एक ट्रेलर आहे. याच्यापेक्षा या पुस्तकात जे काही विषय घेतलेले त्याच्यापेक्षा अनेक आणखीन विषय घेतले जाऊ शकतात. खरं म्हणजे यातल्या एकेका प्रकरणावरती एक एक पुस्तक होऊ शकेल. अर्थात याची त्यांनाही जाणीव आहे, हे नक्की. पण तेवढ्या विस्तृत रीतीने लिहिणं आणि तेवढे लोकांनी वाचणं, आणि कित्येक गोष्टी अशा असतात की त्या वाचल्यानंतर अरे याचा आम्ही ना विचारच केला नाही. का नाही केला? जातीयवादाबद्दल जसं मी आपल्याला म्हटलं की हा सगळा भाग स्वराज्य मिळाल्यानंतर आपल्याकडे शनै शनै वाढतोय. मग मला सांगा की वासुदेव बळवंतांच्या काळात, वासुदेव बळवंतांचा जन्म 1845 मध्ये आणि ते हुतात्मा झाले 1883 मध्ये. म्हणजे उणपुरं 39 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालेलं आहे. हे शिकलेत कोणाकडून हो शस्त्रविद्या? यायला पाहिजे हो आपल्या डोक्यात हा भाग. लहुजीबुवा वस्तादांच्याकडून शस्त्रविद्या त्यांनी घेतली. मी कोणत्या काळातलं सांगतोय लक्षात घ्या. 19व्या शतकामधलं सांगतोय. ज्या काळात आपल्याकडे जातीयवाद भयंकर होता वगैरे वगैरे, आपण जे काही ऐकले ना त्या काळातलं आपल्याला उदाहरण देतोय. लहुजीबुवा वस्तादांच्याकडून वासुदेव बळवंतांच्या सारखा माणूस शस्त्रविद्या घेतोय. त्यावेळेला लहुजीबुवांनाही असं वाटलं नाही की हा ब्राह्मण माझ्याकडून का घेतोय म्हणून, आणि वासुदेव बळवंतांनाही असं वाटलं नाही की हा आपल्या जातीचे नाही तर आपण यांच्याकडून का शिकावं. दोघही गुरु शिष्य अशा पद्धतीने भेटतायत, आणि वासुदेव बळवंतांच्या जातवाल्यांनी त्यांना जात बहिष्कृत केलेलं नाहीये. राणबा वस्तादांच्याकडून सुद्धा वासुदेव बळवंतांनी शिकलेले ते घोडाफेक, भालाफेक वगैरे यासारखं.
मग मला सांगा, 19व्या शतकामध्ये मला पुण्यासारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या, हा जातीय द्वेष दिसत नाही. यासारखी चांगली उदाहरणं जी माणसाला एकवटतात, सगळ्यांना एकत्र करतात, ती देण्याच्या ऐवजी आम्हाला शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये मात्र जातीय द्वेष करणारेच भाग शिकवले का जातात? राष्ट्र एकसंध बलवान कसं उभं राहणार? लहानपणापासून जर असंच आम्हाला भरवण्यात आलं तर याचा विचार नको व्हायला. वासुदेव बळवंत हा पहिला माणूस आहे की ज्यांनी प्रजासत्ताक हा शब्द ब्रिटिशांच्या कोर्टामध्ये उच्चारलेला आहे. 26 तारखेला प्रजासत्ताक दिन येतोय. आम्हाला प्रजासत्ताक हा शब्द उच्चारणारा पहिला माणूस वासुदेव बळवंत हेही माहिती नसतं दुर्दैव. संगम ब्रिज वरती पुण्याच्या, आता तिथे मला असं वाटतं एक म्युझियम केलेलं आहे, त्या ठिकाणी स्पेशल कोर्ट उभं करण्यात आलेलं. त्या कोर्टामध्ये बोलताना त्यांनी हे सांगितलेलं की ब्रिटिशांचे उद्देश येथील लोकांचा धर्म मारून अमेरिकेसारखी वसाहत बनवणं एवढाच त्यांचा उद्देश आहे. माझ्या सगळ्या बांधवांनी कुत्र्यासारखं पोट भरत जगावं आणि मी मात्र आरामात सुखवस्तू राहून खावं, हे माझ्याच्यानी सहन झालं नाही. म्हणून मी हे करण्यास प्रवृत्त झालो. त्यांची दैनंदिन आहे बरं का, माझंच पुस्तक आहे वासुदेव बळवंत, त्याच्यामध्ये मी हे सगळं दिलेलं आहे. ते म्हणतात की जेवत असताना, झोपलेलो असताना, इतकंच नव्हे स्नान करताना, नवे नवे शौचाला जाताना सुद्धा माझ्या डोक्यात सतत हाच विचार असे की मी काय केलं म्हणजे माझे सगळे देशबांधव सुखी होतील. मी त्या परमेश्वराकडे नित्य हीच प्रार्थना करतोय की हे देवा, दधीची ऋषींनी जशा आपल्या अस्थी दिल्या वृत्रासुराला मारण्याकरता, वजरा करता, तसं माझ्या या शरीरामधला प्रत्येक भाग घे, पण माझ्या देशबांधवांना सुखी कर. आणि याकरता काय करावं याचा मी विचार करत होतो, म्हणून मी हे बंड करण्यास प्रवृत्त झालो. हा माणूस ठणकावून सांगतोय हो. तो त्याच्या जातीकरता बोलत होता. त्याला कोणी कुठचं पारितोषिक देणार होतं? संपलेल्या पेशवाई मधली एखादी जागा त्यांना मिळणार होती? काय मिळणार होतं? बर, कुठेतरी त्यांच्या हौतात्म्याची गोष्ट ऐकल्यानंतर एका घरातली 3 भावंड चापेकरांसारखी प्रवृत्त होत आहेत. एका घरातले सख्खे 3 भाऊ. जगातलं हे एकमेव उदाहरण असेल. त्यानंतरचं उदाहरण म्हणजे सावरकर 3 बंधू. पण सावरकर 3 बंधू होते, राहिले. पण बाकी आपण मी जे बघतोय त्याच्यामध्ये जगामधलं हे एकमेव उदाहरण असावं चापेकरांचं. मोठा भाऊ फासावरती चढतोय, त्याच्या पुढच्या वर्षी उरलेले 2 भाऊ फासावरती चढतायत. घरात उरतायत 3 विधवा आणि 3 लहान मुलं आणि म्हातारे वडील. काय मिळणार होतं? कोणती देशमुखी, कोणती इनामदारी किंवा कोणतं आणखीन काही पारितोषिक, कोणी काही बक्षीस देणार होतं? आम्हा पैसे मिळणार होते घरच्यांना? काय मिळणार होतं? सावरकर एका घरातले 3 भाऊ यामध्ये झोकून देत आहेत स्वतःला. 25-50 वर्षाच्या काळ्या पाण्याची शिक्षा मिळतीये सावरकरांना. अंदमानामध्ये नेलं जात आहे. आम्ही करंटे असे आहोत की आज सावरकर जाऊनही 50 वर्ष जवळपास झाली, तरी सुद्धा त्यांच्या हौतात्म्याची, अरे त्यांच्या मृत्यूची आणि त्यांच्या आयुष्याची आम्ही टिंगल करतो. मतभेद समजू शकतात, पण जे भोगलंय, ज्या पद्धतीने भोगलंय, अंदमानमध्ये जसं भोगलंय, आपण अंदमानला कधी जा. मी दरवर्षी जात असतो. याही वर्षी जाणार 21 फेब्रुवारीला. कोणाला यायचं असेल जरूर या. नंतर माझ्याकडे संपर्क साधा.
26 तारखेला सावरकरांच्या आत्मार्पण दिनाच्या दिवशी तिथे सेल्युलर जेलमध्ये मी असतो. मी लोकांना नेहमी सांगतो, आपण जेव्हा त्या जेलमध्ये शिरतो ना, मनामध्ये जर कुठे मानवी भावना असेल ना, तर त्या कैद्यांचे आक्रोश ऐकू येतील, बेड्यांच्या खळखळाट ऐकू येईल, खणखणाट हातातल्या बेड्यांचा, मारले जाणारे फटके ऐकू येतील, कैद्यांच्या किंकाळ्या पण ऐकू येतील. या सगळं आपल्याला तिथे गेल्याशिवाय नाही कळणार हो. पंचतारांकित व्यवस्था अंदमानात 13/7च्या कोठडीत नव्हती, काथ्या कुटण्यात नव्हती, दोर वळण्यामध्ये नव्हती, कोल्हू चालवण्यामध्ये नव्हती. कशाचाही विचार न करता, काहीही न वाचता, कसलाही अभ्यास न करता, फेसबुक आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये ट्रेंड झालेली आजकालची मुलं, ज्या वेळेला सावरकरांसारख्या माणसाबद्दल आपण काय बोलतोय, ज्या माणसाने हयात खर्च केली देशात. मी परत एकदा आपल्याला तेच सांगतो की मतभेद असू शकतात. कोणताही माणूस हा शेवटी किती मोठा झाला तरी माणूस असतो, तो देव नसतो. अन एरर इज ह्युमन असं म्हटलं जातं आपल्याकडे. चुका माणसंच करतात, देव नाही करत. त्यामुळे मतभेद काही भागात असणं हेही स्वाभाविक. पण म्हणून वाटेल ते शब्द उच्चारण्यापूर्वी जरा जरा विचार तर करावा की आपण कुठे आहोत, आपलं कर्तृत्व काय, जन्माला येऊन आतापर्यंत आपण केलं काय, नाव घ्यावं असं तरी काहीतरी केलंय का, तर कोणावर तरी बोट उगारण्याचा आपल्याला थोडासा का होईना अधिकार मिळू शकतो. काही न करता आहे जवळ बटणं दाबता येतात आणि सुशिक्षित अंगठे बहादराप्रमाणे पुढे पाठवता येतं. एवढ्या कारणाकरता हे करायचंय का? काही विचार त्याच्याबरोबर व्हायला पाहिजे. आणि जर तसा काही करायचा नसेल तर मग काय, कठीणच आहे. त्याच्या पुढे सावरकरांनी दिलेली भाषा शुद्धीचा भाग, मराठीला वैनायक नावाचं एक वृत्त दिलं. ते सावरकरांची कविता अफाट आहेत. आम्हाला सावरकरांच्या कविता म्हटल्यानंतर कठीणच होतं ना, कारण आम्हाला आठवतच नाही. सागरा प्राण तळमळला जय सुते आणि फार फार तर हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा, याच्या पलीकडे सावरकरांचं काव्य कुठे आपल्याला आठवतं. जे 6000 ओळींचं काव्य त्यांनी लिहिलेलं आहे. काव्यामध्ये अनेकानेक प्रकार सावरकरांनी हाताळलेले आहेत काव्यातले. आणि वृत्तबद्ध काव्य, त्यामध्ये त्यांनी हे नवीन वृत्त दिलेलं आहे वैनायक या नावाचं. सावरकरांनी 47 भावगीतं लिहिली आहेत. सावरकरांनी शृंगारिक गीतं पण लिहिलेली आहेत, लावण्या पण लिहिल्या आहेत. कितीतरी भाग या माणसाने हाताळलेत. पण त्यांच्याच बालपणी त्यांच्यातली काव्यशक्ती बघितल्यानंतर नाशिकचेच बळवंतराव पारख म्हणून एक शीघ्र कवी होते. ते एका कार्यक्रमामध्ये सावरकरांना म्हणाले की काव्यशक्ती तुझ्यात अफाट आहे, कवित्व खूप आहे, जबरदस्त आहे, वाद नाही. मला भीती वाटतेय म्हणाले की तुझ्या अंगभूत तेजापुढे तुझ्यातलं काव्य जळून जाईल. एका परीने खरं ठरलं, कारण मगाशी मी म्हटलं तसं सावरकर म्हटलं की आम्हाला 3च कविता आठवतात, पुढे आम्हाला माहिती नाही. म्हणून मी अंदमानमध्ये ज्या ग्रुप मधले लोक माझ्या बरोबर असतात ना, त्यांना मी 7 दिवस सावरकर सांगतो संपूर्ण. त्यावेळेला मग अरे बापरे एवढं आहे, मग आम्हाला याचं काहीच माहिती नव्हतं. तर स्वाभाविक आता याला कोण काय करणार, कारण सावरकरांचं सुद्धा काय क्रांतिकारकांची चरित्र ही आम्हाला कुठे शिकवली जातात. सशस्त्र क्रांतिकारकांचा इतिहास आम्हाला 8वी आणि 10वीच्या पुस्तकांच्या मध्ये किती शिकवला जातो, 27 ओळी आणि 43 ओळी. पण बाकी क्रांतिकारकांनी केलंय काय असं मोठं? आपल्याकडे करणारे लोक म्हणजे ते महात्मे पंडित सगळे वेगळेच होते. त्यांच्याच मुळे तर देशाला स्वातंत्र्य मिळालं, नाही तर हा देश अजूनही तसाच पडला असता कितपत. त्यांनी फाळणी स्वीकारली म्हणून तर आपण लवकर तरी स्वतंत्र झालो, नाही तर अजूनही ब्रिटिशच आपल्यावरती राज्य करत असते. याच सगळ्या समजुतीमध्ये आपण तसेच राहणार आहोत. ही जर आपली अवस्था असेल तर मोठं कठीण आहे. आणि म्हणून
त्या काळात झालेले जे आपण क्रांतिकारक बघतोय, मग तिथे लंडनमध्ये त्यांना भेटलेलं मदनलाल धिंगरा, लंडनमध्येच ज्या ठिकाणी सावरकर राहत होते ते असलेले इंडिया हाऊस, हे इंडिया हाऊस अजूनही कोणत्याही सरकारने ताब्यात घेतलेलं नाही. मुद्दाम सांगतोय आपल्याला. बाकीचे लोक राहत होते, त्यांची घरं घेतली की नाही हो? घेतलीत की. महाराष्ट्र सरकारने तरी घेतलीत किंवा केंद्र सरकारने तरी घेतले. मी ती घेऊ नयेत असं माझं मत मुळीच नाही, हे लक्षात ठेवा. पण मग इतर नेते जिथे राहत होते ती लंडन मधली घरं जर घेतली तुम्ही विकत, तर मग सावरकर जिथे राहत होते ते इंडिया हाऊस घ्यायला काय प्रॉब्लेम होता? बरं, इंडिया हाऊस सावरकरांनी थोडी स्थापन केलंय, श्यामजी कृष्ण वर्मांनी स्थापन केले. लॉजिंग बोर्डिंगची व्यवस्था व्हावी या कारणाकरता त्यांनी निर्माण केले. आता त्याला इंडिया हाऊसही म्हणत नाही, कारण इंडिया हाऊस म्हणजे आपली जी एम्बेसी आहे ब्रिटन मधली, त्याला इंडिया हाऊस म्हणतात. त्यामुळे ह्याला ओल्ड इंडिया हाऊस म्हणतात. त्याच्यावरती लंडन म्युनिसिपल कॉर्पोरेशननी एक नीलफलक लावलेला आहे, ग्रेट पॅट्रियट अँड फिलॉसॉफर, इंडियन फिलॉसॉफर विनायक दामोदर सावरकर लिव्ड हिअर. हा लंडन म्युनिसिपल काउन्सिलने लावलेला तिथे नीलफलक आहे. पण तिथे आतमध्ये राहतात त्या ब्रिटिश फॅमिलीज राहतात, त्यांचं ते घर आहे. त्यामुळे आपल्याला आत तसं शिरता येत नाही. मी सुद्धा ते बघायला गेलो होतो तेव्हा मी बाहेरच्या पायरीवरती डोकं टेकून आलो, त्या फलकाला नमस्कार करून आलो. पण तिथे लोक राहत आहेत, त्यांचं घर आहे ते. पण ही सशस्त्र क्रांतिकारकांच्या बद्दलची असलेली अनास्था, या लोकांनी पाप केलं होतं का? देशाकरता जीव देणं हे या लोकांनी पाप केलं होतं का? तुमच्या दृष्टीने त्यांचा मार्ग चुकीचा असू शकेल. लक्ष एकच होतं ना, स्वातंत्र्य मिळवणं, स्वराज्य मिळवणं. हेच जर लक्ष असेल तर त्या लक्ष्याकरता ते सगळे लोक काम करत होते. आणि म्हणून आपल्याला एका परीने थोडं धाडसी वाटेल विधान, पण गांधीजींसारखा नेता आज जगामध्ये सर्वत्र गांधींचा उदो चाललेला असो. अमेरिकेने अमकं केलं, गांधींचा पुतळा उभारला, अमक्यानी गांधींचा पुतळा उभारला, तमक्यानी गांधींचा पुतळा. हे जेव्हा मी ऐकतो तेव्हा दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेमधून इतक्या अमक्या ठिकाणून गांधींचा पुतळा काढला गेला, घानामधूनही गांधींचा पुतळा काढला गेला, हेही मला ऐकायला मिळतं बरं का. अर्थात मी त्यात शिरत नाही, मला त्याच्याशी काही घेणं नाही. माझं फक्त म्हणणं इतकंच आहे की बरोबर आहे, अमेरिका गांधींचा पुतळा बसवते कारण अमेरिकेला गांधींच्या मोठेपणाचा साक्षात्कार झाला म्हणून नव्हे. तर नाव त्यांचं घ्यायचंय. ते तुम्हाला विचारतायत का हो? इराणमध्ये सैन्य घुसवताना, इराकमध्ये सैन्य घुसवताना अमेरिकेने तुम्हाला विचारलं होतं? हा गांधींचा मार्ग आहे नाही का? इराकमध्ये सैन्य घुसवणं, अफगाणिस्तानात सैन्य घुसवणं गांधींचा मार्ग आहे. पाकिस्तानात एकाएकी रात्रीचं ऑपरेशन करून बिन लादेनला मारणं गांधींचा मार्ग आहे. तोंडानी बोलायला गांधी सोपे असतात. भारतासारख्या एका मोठ्या खंडप्राय देशामध्ये, आणि खरं म्हणजे ही मार्केटिंगची खूप मोठी जागा आहे, हे जगाला व्यवस्थित माहितीये. आणि मार्केटिंग करता अशी नावं वापरणं हे जगाच्या दृष्टीने सोपं असतं. ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्र सीतेची सुटका करण्याकरता गेले होते तेव्हा लंकेच्या दारावरती उपोषण करत बसले नव्हते. शिशुपालांनी जेव्हा विरोध केला भगवान श्रीकृष्णांना, त्यावेळेला त्यांनी त्याचा निषेध केला नाही. कंसाच्या दारामध्ये ते धरणं देऊन बसलेले नव्हते. कालयवनाचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नव्हता. हे सगळं जर इतिहासाकडून आपण बघत असलो तर शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्र चिंता प्रवर्तते म्हणजे काय ते आपल्याला नीट कळेल. म्हणून सारख्याच्या कातणीने राष्ट्राच्या सीमा आखता येत नाहीत. त्या आखता येतात त्या धनुष्याच्या टोकानीच आखता येतात. शस्त्र कुठे चालवायचं असतं आणि शास्त्र कुठे वापरायचं असतं, ह्या काही गोष्टी असतात विचार करण्यासारख्या. पण ह्याकडे न बघता कुठे कुठे जगामध्ये त्यांचे पुतळे उभारले जातात म्हणून ते ग्रेट, आणि रक्तपात वगैरे जे घडवतात ते कसे वाईट,
गांधी ग्रेट हे सत्ताधीशांना सोयीस्कर केव्हाही, नाहीतर एका वर्षात स्वराज्य ही घोषणा देऊन स्वतःच ते मिळवू शकलेले नाहीत. गांधींनी हातात घेतलेली 3 मोठी आंदोलन, तिन्ही आंदोलन त्यांनी एकही आंदोलन पूर्ततेला नेलेलं नाही. सगळी आंदोलनं मागे घेतलेली आहेत. यातलं चले जावचं तर भयंकर घिसाळघाई करून जाहीर केलेलं आंदोलन जे निर्णायकी होतं आणि जे लगेच मागे घेतलं गेलं. कोणत्या ना कोणत्या तरी कारणाचा, छोट्याशा कारणाचा बाऊ केला गेला आणि मग आंदोलनं मागे घेण्यात आली. ही जर अवस्था होती, खरं म्हणजे सुभाषबाबू पॉप्युलर होत होते ते तसे होऊ नयेत याकरता चले जावचं आंदोलन गाईगाईने हातात घ्यावं लागलं की काय? संशयाला व्हावे. समकालीन इतिहास वाचा म्हणजे आपल्याला कळेल. हे सगळं ज्या वेळेला आम्ही बघत असतो, वाचत असतो, त्यावेळेला मग मला सांगा की आपल्यावरती किती एकाच बाजूनी मारा झालेला इतिहासाचा आणि त्यामुळे आपली ती बाजू जणू काही बत्खड झाल्यासारखी झाली आहे. पण दुसऱ्या बाजूनी आपण कुठेतरी विचार तर करायला पाहिजे वाचता वाचता. बाबा वाक्यम प्रमाणम असं म्हणत वाचू नये. आज माझी 50 पुस्तकं झाल्यानंतर सुद्धा मी लोकांना हेच सांगतो, आजही सांगतो की मी लिहिलंय म्हणून त्याच्यावरही सरसकट विश्वास ठेवू नका. मी संदर्भ दिलेले आहेत, संदर्भ ग्रंथ दिलेले आहेत, कोट केलेले आहेत, ते मुळातून वाचा. मला खात्री आहे 100% की मी काही खोटं दिलेलं नाहीये. पण असं मी म्हणतोय म्हणून समोरच्यानी विश्वास ठेवावा असं कोणी सांगितलंय ना? त्यामुळे हा भाग फक्त मुद्दाम आपल्याला सांगतो आणि ह्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं हे असत्यमेव जयते जे पुस्तक आहे, हे पुस्तक फार महत्वाचं आहे. कारण याच्यात असे वेगवेगळे भाग हाताळलेले आहेत लेखकांनी आणि अजूनही प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे म्हटल्यानंतर ही एक खूप मोठी उपलब्धी आहे. आवर्जून लोकांना घ्या म्हणून मी मुद्दाम सांगतो. त्याचबरोबर जाता जाता, कारण हा विषय इतका मोठा आहे ना की इतका मोठा विषय हा एका व्याख्यानामध्ये मांडणं हे सुद्धा कठीण आहे. काय झालं मध्येच? हा अख्खा विषय सुद्धा मोठ्यांना पूर्ण रीतीने मांडणं हे एका व्याख्यानामध्ये कठीण आहे. तर त्यामुळे जाता जाता फक्त आपल्याला एवढंच सांगू की जे कोणी पुणेकर असतील ऐकणारे त्यांना परवा 26 तारखेला संध्याकाळी राजाराम सेतूच्या जवळ जे पासलकर सभागृह आहे तिथे माझ्याच 50व्या पुस्तकाचं म्हणजे डावी विषवल्ली याचं प्रकाशन होणार आहे. ज्यांना सहज शक्य आहे त्यांनी संध्याकाळी 6 वाजता जरूर तिथे या. याशिवाय असत्यमेव जयतेच्या प्रकाशनाची तारीख जेव्हा ठरेल तेव्हा अवश्य त्याही प्रकाशनाला या. हे पुस्तकही आपण वाचा, कारण माझ्याकडे अभिप्राय प्रत आलेली आहे. त्यामुळे मी उगाचच सांगत नाहीये. माझ्या हातात काहीतरी आहे तेव्हा मी सांगतो. त्यामुळे हे पुस्तक लिहिलंय यातल्या एका विषयावर तुम्ही बोलावं असं नाहीये. अभिप्राय प्रत आल्यामुळे अभिप्राय प्रतीचं माझं वाचन झालेलं आहे आणि त्यातल्याच एका प्रकरणाच्या बद्दलची माहिती बोलता बोलता मी आपल्याला ही सगळी दिली. याबद्दल इथे मला बोलवल्याबद्दल या मराठी विश्वाचे आभार मानतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अभिजित जुगांना की या विषयाला त्यांनी हात घातलाय. आता त्यांनी थांबू नये, आणखीन असेच वेगवेगळे विषय त्यांनी हाताळावेत आणि लोकांच्या पर्यंत सत्य इतिहास जो आहे तो पोहोचवण्याचे अनेक जण जो प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नामध्ये आपलाही अतिशय मोलाचा सहभाग असावा अशी त्यांनाही शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम. धन्यवाद सर, खूपच छान माहिती मिळाली आम्हाला. स्क्रीनवरती तुम्हाला पुस्तकाची प्रकाशनपूर्व सवलत दिसत आहे. प्रकाशनपूर्व सवलतीत फक्त 399 रुपयामध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. 25 जानेवारी ही प्रकाशनपूर्व सवलतीत नोंदणी करण्याची अंतिम तारीख आहे. तर
9503864401 या नंबरवरती तुम्ही आपली नोंदणी करा. गुगल पे द्वारे या नंबरवरती पैसे भरून आम्हाला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा आणि व्हॉट्सअप मेसेज करा. आणि प्रकाशन पूर्व सवलतीत 399 रुपयात हे पुस्तक तुम्ही आजच आपली प्रत आरक्षित करावी अशी विनंती करते. स्क्रीनवर नंबर आहेच, ज्यांना टिपून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते. 9503864401 भीष्म प्रकाशन या नंबरवरती गुगल पे द्वारे तुम्ही आपले पैसे भरून आपली प्रत आरक्षित करू शकता. आज शेवडे सर, वेळेअभावी आपण प्रश्नोत्तर घेऊ शकणार नाहीये, याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. अनेक जणांनी हँड रेज केलेला आहे, पण सरांच्या वेळेची उपलब्धता नसल्यामुळे आपण आज प्रश्नोत्तर घेणार नाही आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये एका नवीन व्यक्तीसोबत भेटणार आहोत. आज इतकी सुंदर माहिती आपल्याला सरांनी दिली त्याबद्दल सरांचे भीष्म प्रकाशन आणि भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज तर्फे मनापासून आभार मानते. सर्वच रसिक प्रेक्षकांचेही खूप मनापासून आभार मानते. अनेक मान्यवर हा कार्यक्रम बघतायत, त्यांचेही आपले लेखक आहेत अभिजित जोग, तेही हा कार्यक्रम पाहत आहेत. सर्वांचे खूप मनापासून आभार मानते. पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा भेटूया नवीन वक्त्यांसोबत. तोपर्यंत नमस्ते, धन्यवाद.